आरोडीमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळेल आणि ते भव्य असेल, मोठं असेल. अशी माहिती आम्हाला संजय आणि जॉर्डन यांनी दिलेली आहे. आरोडीतले सुपरस्टार तुम्हाला पुढच्या वर्षी धमाकेदार खेळताना पाहायला मिळतील. या विशालजी आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. चला मैदानात पोहोचतायत विपुल आणि काश्मीरो बुरकेन. विपुल आणि काश्मीरो बुरकेन पोहोचतायत आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे जश पाटील. जश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडला कोण जातो ते मला माहिती देतोय. चला जास्त वेळ न घेता चला मॅच ऑन करा. विपुल की काश्मीरो आपण ती पाहणी करूया. पण पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. आणि अनिकेश बोटीवर गेले होते. उत्कृष्ट फिल्डर, मीराबेदर, बिग बॅशच्या सगळेच एकाच संघात आहेत. लागूनच आहेत. सायकल्स कुठे सगळ्या? स्पोर्ट्स सायकल कुठे आहेत? तुमच्या व्यायामासाठी त्या सायकल्स आम्ही प्रोव्हाईड केल्या होत्या. गुप्ता सायकल मार्ट, योगेश गुप्ता. एक सायकल विशालला दिली? 10 किलो वजन कमी होईल का? 15? अच्छा, चला चॅलेंज एक्सेप्टेड. चला. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत काश्मीरो बुरकेन, नॉन स्ट्रायकरला आहेत विपुल मल्ल्या आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे जयेश पाटील. चला. मॅच ऑन. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. मजा येईल या मॅचमध्ये. मीरा भाईंदर मधील सर्वोत्तम खेळाडू या दोन संघामध्ये निवडले गेलेले आहेत. त्या अगोदर नवीन संघ सिद्धिविनायक बॉईज जो या वर्षीच बांधला गेलेला आहे. त्यांनी 2 सामने जिंकत अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश सुनिश्चित केलेला आहे. चला ऑल द बेस्ट. वेळ झाले 2:25 आणि सुरुवात होते आजच्या वेळापत्रकातल्या या 4थ्या सामन्याला. यश पाटील फास्ट अँड फ्युरियस बॉलिंगसाठी त्याला ओळखलं जातं. पहिल्या षटकासाठी ओव्हर द विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंच केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कव्हरचा, पॉइंटचा वेग भन्नाट आहे त्यांच्या धावण्याचा. पण बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवर येतोय. काश्मीरो बुरकेनच्या वतीनं चौकार. थँक्यू. जशचं भव्य स्वागत चौकारानं काश्मीर बुरकेन यांनी केलेलं आहे. तलवार जरी जुनी झाली, पण धार तिची काय कमी होत नाही आणि तेच मैदानात काश्मीर बुरकेन यांच्या वतीनं पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर प्रॉपर जज करताना त्यांनी बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्ट केला. गॅप शॉट सिलेक्शन चौकार मिळाला त्यांना. यावेळेस फटका फसला होता. मिड ऑफला क्रॉस करत बॉल मागे जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कॅच कंप्लीट नाही झाली. प्रयत्न चांगले होते. अर्जुन आडेचे प्रयत्न कौतुकास्पद राहिले. टाळ्यांचा गजर झालाय. चांगला खेळ झाला तर 100% प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला मिळेल. मग तुम्ही कोणत्याही संघामध्ये असू द्या. पण तोच प्रयत्न अर्जुन आडे यांनी केला होता झेल टिपण्याचा. पण आता संधी मिळाली फलंदाज काश्मीरला. धावसंख्या पोहोचते ठाकूर 11 उत्तनची 6 धावा. पुढचा बॉल यश पाटील. बॅक ऑफ द हँड हा स्टॉक बॉल आहे. त्यातल्या त्यात तो चांगला लेग कटर सुद्धा हाताळतो जश पाटील. त्यावेळेस बॉलला फ्लाईट दिली. बॉलला पुढ्यात ठेवलं. ऑनसाइडला बॅटचा फेस क्लोज केला काश्मीर बुरकेनने. संपर्क तितका चांगला बनवू शकले नाहीत. येतो हा डॉट बॉल आवश्यक होता जश पाटीलसाठी आणि RK मोरवा या संघासाठी. धावसंख्या बिनबादचा चेंडू हाताळला जाता पण जशने 3 या षटकातले. पुढचा बॉल. या तर पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवला. ही होती चूक. त्या चुकीचा फायदा काश्मीर बुरकेनने उचलला. सीधी बॅट बॉल सीमारेषा पार. षटकार साधावा. थँक्यू. एक क्षण तुमच्या संघाला धोकादायक ठरू शकतो आणि बघा चांगला इंटेंट होता खरं तर जजचा की बॉलला गुड लाईनला ठेवायचंय. पण 1 फुटबॉल पुढे पिच झाला आणि त्या संधीचा फायदा काश्मीर बुरकेने उचलला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आउटसाइड. संधी होती विशाल माची बॅकवर्ड पॉइंटला. खेळ टिपण्यासाठी तर सज्जत होते पण अंतर थोडंसं कमी पडलं. बॉल थोडा दूर लँड झाला विशाल पासून. मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ठाकूर 11 उत्तन बॉईज 13. 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. आतापर्यंत दोन्ही संघांसाठी चांगलं षटक राहिलेलं आहे. काश्मीर बोरकर यांनी सुद्धा मीराबाईंदर बिग बॅश ही स्पर्धा चांगलीच खेळली. म्हणूनच आता काही जे बोटीवरचे क्रिकेटपटू आहेत ते क्रिकेटसाठी जास्त वेळ देतात. फुलटॉस बॉल मिस करतोय फलंदाज विपुल मल्ल्या.
अशी संधी वारंवार नाही मिळणार. ती संधी पहिल्याच बॉलवर विपुलला मिळाली होती, पण त्या फुलटॉसच्या तयारीत नव्हते विपुल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ठाकूर 11 उत्तम 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड विथआऊट लॉस. तर तोच एक उल्लेख म्हणजे सुनील डोंगरकर यांनी देखील खूप चांगला सराव केलाय. रेयॉन बेचुरी, पुष्पा सराव करता दुखापतीग्रस्त झाले. ते नाही खेळू शकले. एका बाजूला काश्मीर बुरकेन हे देखील पुन्हा एकदा चांगला खेळ देताना पाहायला मिळालेत. एक्सपिरियन्स प्लेयर जे आहेत ते आता पुन्हा एकदा दिसू लागलेले आहेत. कारण ती क्रिकेटची क्रेझ. क्रिकेटची क्रेझ अशी आहे ना, की तुम्हाला कधीच घरी बसवून ठेवणार नाही. जेव्हा तुम्ही कामाला असाल तुमचं चित्त जे आहे ते कुठेतरी क्रिकेटच्या मैदानावर असते. कारण मोबाईल तुमच्या हातात आहे. आणि मोबाईल हातात असल्यावर मग ऑटोमॅटिकली तुमचा डेटा तो क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये संपतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला क्रिकेटबद्दलचं प्रेम निर्माण होतं आणि म्हणूनच आता इथले क्रिकेटपटू अजूनही क्रिकेट सोडण्याच्या तयारीत नाहीयेत. चेतन राऊत सर आहेत का आर-के मुरवा टीममध्ये? सध्या चेतन राऊत सर संघामध्ये नाहीयेत. आठवण आवर्जून होते चेतन राऊत सरांची. धावसंख्या 13 झाले. बॉलिंग ट्रॅकवर अर्जुन आडे येतायत सेकंड ओव्हरसाठी. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत कॅश्मीरो. नॉन स्ट्रायकर एंडला विपुल. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 वाजून 25 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव संपवावाच लागेल. व्यवस्थित नियोजन चालू आहे. अंतिम सामना जास्तीत जास्त षटकांचा व्हावा, हा आमचा संकल्प आहे. तुमच्या वतीनं ते सहकार्य मिळालं, तर नक्कीच आपण जास्तीत जास्त षटकांचा सामना खेळवू. अर्जुन आडे. वेग ही त्याची ओळख आहे. बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय जशकडे अर्थात लॉंग ऑनला. तो होईल तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करता येते या 2 फलंदाजांना. धावसंख्या पोहोचते 14. मॅकमिलन गोविंद या खेळाडूला आपण मिस करणार आहोत. आय-एस-पी-एल या स्पर्धेमुळे ते थोडेसे स्वतःला रिस्ट्रिक्ट करून राहिले. त्यांची देखील इच्छा होत असेल मैदानात जाण्याची, पण त्याला जाता नाही येणार. अ, पुन्हा एकदा तेच 3 खेळाडू हर्ष भोईर, कबीर सिंग आणि मॅकमिलन गोविंद हे मीरा भाईंदरचे 3 खेळाडू इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगसाठी निवडले गेलेले आहेत. अभिनंदन आणि शुभेच्छा. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक कव्हरचे बॉलवर पोहोचतायत. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसरीसाठी काश्मीरचा कॉल विपुलने स्वीकारला. थ्रो बॉलिंग एंडला. तोपर्यंत 2 धावा योग्य त्या वेळी संपन्न झालेल्या आहेत. 2 धावांचे होते वर धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 16 वर. सुरुवात चांगली आतापर्यंत या डावाची झालेली आहे. अर्जुन आडे हे सुद्धा एक प्रतिभावंत गोलंदाज आहेत. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळतात ते अर्जुन आडे आणि म्हणूनच तो बॅलन्स व्यवस्थित राखावा लागतो कुठल्याही गोलंदाजाला. जेव्हा आपण त्या खेळासाठी समर्पित राहतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेट. अर्जुनची पहिले 2 बॉल ज्यावर 3 धावा मिळाल्या तर ठाकूर 11 उत्तम या संघाला. पुढचा बॉल अर्जुनचा. पुढे सरकले, स्वतःला ब्लॉक करून घेतलं. परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी बाय अर्जुन आडे. कधी-कधी विकेट घेणंच हेच सर्वस्व नसते, तर मग मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये असा त्रास फलंदाजाला देणं, हे खूप महत्वाचं असतं. त्याची मेंटॅलिटी खराब करणं, त्याच्या मनातल्या फटक्यांपासून त्याला दूर ठेवणं, हाच एक इंटेंट कुठल्याही गोलंदाजाचा असतो आणि आतापर्यंत त्यामध्ये यशस्वी झालेला आहे गोलंदाज अर्जुन आडे. पहिले 3 बॉल त्यांच्या नावावर गेलेत. हा डॉट आलाय. धावसंख्या थांबलेली आहे 16 वर. ठाकूर 11 उत्तमची. पुढचा बॉल विपुलसाठी. अर्जुन ड्राईव्ह केलंय अलोंग द ग्राउंड. बॉल डीप मिड विकेटला पोहोचेल. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि ती घाई झाली. पाहतात का तिकडे? क्षेत्ररक्षक थोडंसं चुकलेलं आहे. दरम्यान 2 धावा मिळाल्यात. घरच्या मैदानावर अशा चुका अपेक्षित नाहीयेत. या मैदानाच्या खाणाखुणा आर-के मोरवाच्या सर्व खेळाडूंना आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंच पाहिजे. गोलंदाजाची हीच एक प्रामाणिक अपेक्षा असते. मी एका बाजूने जर आपल्या संघाची साथ देतोय चांगल्या गोलंदाजीने, तर क्षेत्ररक्षकाने सुद्धा सहकार्य करणं अपेक्षित असतं. अर्जुन आडे ओव्हर द विकेट. आपटबार आहे आणि त्यावर व्हाईट बॉल उंची ओळखली गेलेली आहे. 1/4 तेवची सूचना अर्जुनला मिळेल. आदरणीय फ्रीडा मोराईस यांचं आगमन थोड्याच वेळात या मैदानात होणार आहे. त्यांचं मी मनःपूर्वक स्वागत करतोय. समाजसेविका आदरणीय फ्रीडा मोराईस यांचं आगमन थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी होणार आहे. त्यांचं मनःपूर्वक स्वागत असेल वेलंकनी बॉईजच्या वतीनं. नेक्स्ट बॉल अर्जुन आडे. हो यावेळेस परफेक्ट
कनेक्टच झालाय. एलिव्हेशन जास्त मिळालंय. पुन्हा एकदा पार चुकला. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो, चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पार. चौकार. 4 धावा. अ, पुन्हा एकदा रिप्ले होम साइज स्पोर्ट्स आपण रिप्लेमध्ये थोडंसं रिवाइंड करा, की जस्ट पोहोचू शकले असते का? आपण तेच चेक करूया. कारण हे कॉलिंगचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ फक्त गप्प राहून खेळायचा नसतो. तुम्हाला एकमेकांना कॉल द्यावा लागतो, की माझा झेल आहे, की तुझा झेल आहे. कोण कम्फर्टेबली तो झेल टिकू शकतो. पण ती कॉलिंग नाही झाली. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय, की नेमका जवळ कोण होता. पार्थचा तर कॉल होता, की तो झेल टिपणार आहे. पण जश सुद्धा पोहोचू शकला असता. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण ते पाहिलं. पुढचा बॉल अर्जुन. परफेक्ट लेन बॉल तितकीच चांगली कव्हर ड्राईव्ह बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या दिशेने अनिकेत बॉलवर पोहोचले. योग्य त्यावेळी बॉल त्यांनी कलेक्ट केला. थ्रो होण्याच्या अगोदर दुसरा धावायचा प्रयत्न होता. पण त्यानंतर दोघांनी एकमेकांना थांबवलेलं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 24, 24 रन्स ऑन बोर्ड विथआऊट लॉस. ठाकूर 11 उत्पन्न. थँक 2 षटकांत धावसंख्या झालेली आहे 48 धावा. त्याच्या अर्ध्या करा 24 धावा. 2 षटकांत 24 धावा झालेल्या आहेत. 24 रन्स ऑन बोर्ड विथआऊट लॉस. बऱ्यापैकी रोखण्याचा प्रयत्न अर्जुनने केला. एक संधी निर्माण झाली होती. बघा सकाळपासून मला हेच कळत नाही, की क्षेत्ररक्षण चुकतंय कसं संघांचं. म्हणजे अगोदर आपण जे स्पोर्ट्सचा देखील खेळ पाहिला. एकाच डावामध्ये 3 ते 4 कॅच ड्रॉप झाल्या. सुदैवानं तो सामना ते जिंकले होते. आता सुद्धा बघा एक कॅच ड्रॉप झाली. तर या छोट्या-मोठ्या गोष्टी खूप मोठा इम्पॅक्ट टाकतात तुमच्या डावावर, तुमच्या सामन्यावर. तसं मी आता पाहूया थर्ड ओव्हरसाठी कोणता गोलंदाज वापरला जातोय. पार्थ आहे का? पार्थ पाटील. बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. पार्थ खूप जास्त सराव या मैदानामध्ये पार्थ करत असतात. सकाळ, संध्याकाळ तो चा भाग कुठल्याही क्रिकेटपटूसाठी महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच खूप कमी वयामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी करून आपलं नाव टिकवलेलं आहे. मीरा भाईंदर क्रिकेटमध्ये असे पार्थ गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतील. स्ट्रायकर साइडला विपुल थोडे स्ट्रगलमध्ये आहेत. 6 चेंडूत 9 धावा. कॅश्मीरो 6 चेंडूत 14 धावा. दोघांना समसमान संधी मिळालेली आहे. पण स्ट्राईक रेट कॅश्मीरोचा विपुलपेक्षा चांगला आहे. एकही विकेट गमावला नाहीये ठाकूर 11ने. पुढचा बॉल पार्थचा. ऑफ बाहेरचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरचे अर्जुन पोहोचतील बॉलवर. सिंगल कंप्लीट होते. एकदा वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. पहिला सामना हाय स्कोरिंगचा होता. त्यानंतर मिड स्कोर, त्यानंतर मग थोडासा बॅलन्स क्रिकेट दोन्ही संघाच्या वतीने मागच्या सामन्यात पाहायला मिळालं. आणि आता आपण आतापर्यंत पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ पहिल्या डावात संपलेला आहे. आणि ठाकूर 11 25 धावेवर पोहोचलेला आहे. वेगवेगळे गोलंदाजांचे पर्याय आतापर्यंत वापरले आहेत. पहिले षटक जशचं होतं, दुसरं षटक अर्जुनचं होतं, तिसरं षटक आता पारचं आहे. पर्याय खूप आहेत आर-के मोरवा संघामध्ये गोलंदाजीचे. बॅटच्या व्यवस्थित मध्यावर बॉल नाही कनेक्ट झाला आणि म्हणूनच काश्मीर फुरकेन यांचा विकेट मिळवलेला आहे. पार्थने, जशने टिपलाय झेल आणि पहिला धक्का ठाकूर 11 ला. काश्मीरो बाद. थँक धन्यवाद. दरम्यान आदरणीय फ्रीडा मोराईस समाजसेविका यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं आम्ही वेलंकनी बॉईजच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करत आहोत. आदरणीय फ्रीडा मोराईस समाजसेविका, ज्यांचे आशीर्वाद, ज्यांचं सहकार्य, ज्यांचं मार्गदर्शन वेलंकनी बॉईजच्या सर्व तरुणांना मिळालेलं आहे. वेळोवेळी मिळालंय. अशा आदरणीय फ्रीडा मोराईस यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय हे जे तरुण कुठलाही उपक्रम राबवतायत
या उपक्रमांवर आदरणीय फ्रीडा मोराईस यांना विश्वास आहे. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय या सर्व माध्यमातून वेलंकनी बॉयज समाजासाठी पुढे येत राहतं पूर्ण वर्षभरामध्ये. आणि म्हणूनच आता या क्रीडा संबंधित उपक्रमावर विश्वास ठेवून ते मार्गदर्शन आदरणीय फ्रीडा मोराईस यांनी वेलंकनी बॉईजला केलेलं आहे. त्यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होते. आदरणीय फ्रीडा मोराईस यांचं आम्ही मनःपूर्वक स्वागत करीत आहोत. 25 धावा, 1 फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला सुनील डोंगरकर. एन-पी स्पोर्ट्स प्रेझेंट्स मिराबंदर बिग बॅशचे मॅन ऑफ द सीरीज हा पुरस्कार ज्यांना मिळालाय. सुनील डोंगरकर. ते 2 षटकार. नाहीतर मग रायनल इदूर होते. मॅन ऑफ द सीरीज. फायनलचे 2 षटकार. आणि पाहूया तीच गरज आहे ठाकूर 11ला आता. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला गोल्डन टाकला. एक दिवस चांगला नसतो. शून्यावर खेळ संपला. सुनील डोंगरकरचा विकेट डाऊन. थँक यू. आदरणीय फ्रीडा मोराईस यांचं आगमन झालेलं आहे. मनःपूर्वक स्वागत आहे. तसेच आदरणीय रॉनी किनी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनःपूर्वक स्वागत आहे. नेहमीच वेलंकनी बॉईजच्या कुठल्याही उपक्रमावर आदरणीय फ्रीडा मोराईस यांचा विश्वास राहिलेला आहे. मग तो सामाजिक उपक्रम असू द्या, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक पूर्ण वर्षभर वेलंकनी बॉईज हे उपक्रम राबवत असते. सर्वांनी एकत्रित आले पाहिजे आणि तरुणांना एकत्रित करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि म्हणून दरवर्षी न चुकता वेलंकनी बॉईजचं हे नियोजन आपण डिसेंबर महिन्यामध्ये क्रिसमस या सणाचं औचित्य साधून पाहत असतो. हे 4थं पर्व आहे वेलंकनी बॉईजचं क्रिसमस धमाका चषकाचं. सुनील बाद झाले तर नवीन फलंदाज अनिकेश बिंडूक नवीन फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. सुनील थोडे निराश आहेत. अपेक्षा खूप जास्त वाढतात. म्हणजे जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली, तर चांगली गोलंदाजीच झाली पाहिजे प्रत्येक सामन्यामध्ये. चांगली फलंदाजी कुठल्या सामन्यात केली, तर त्या पुढच्या सामन्यामधून तुमच्याकडून चांगलाच पाहिजे खेळ कॅप्टनला. पण आता तो खेळ सुनील नाही देऊ शकले. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये झेल देऊन ते बाद झालेले आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट्स. त्यामुळे आता पार्थ कॅपेबल आहे. हे तुम्हाला आता या षटकात पाहायला मिळते. ऑन अ हॅट्रिक रेस कंप्लीट करतोय पार्थ. धावसंख्या 25, 2 फलंदाज बाद. ठाकूर 11 उत्तर. नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. काय बॉडी बॅलन्स आहे अनिकेशचा. पूर्णपणे हवेतून हा स्ट्रोक त्यांनी खेळला. उंच उडी घेत. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते हरीश. बॉलवर पोहोचले तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. हे षटक चांगलं राहिलंय. आर.के. मुर्मा संघासाठी. फक्त 2 धावा खर्च केल्यात या षटकात पार्थने. 2 विकेट्स मिळवल्या. धावसंख्या 26 झाले. ठाकूर 11ची सुरुवात चांगली झाली होती ठाकूर 11ची. ही सुरुवात टिकवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागले. या षटकामध्ये जे मिळवलं नाहीये, ते यानंतर मिळवण्याचा प्रयत्न ठाकूर 11 उत्तनच्या फलंदाजांना करावा लागेल. नेक्स्ट बॉल विपुल स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला बॉलला उडवलंय. थेट मिड विकेट सीमारेषा पार. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. षटकार. थँक यू. रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडी आणि रॉयल स्टर्नर्स दोन्ही कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण पोहोचायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडी आणि रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी पोहोचा टॉस बॉक्स मध्ये. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडी आणि रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. धावसंख्या 32. विपुल माल्या ऑन स्ट्राईक आणि त्यांना करायची आता एअर स्ट्राईक. बॉल मिड विकेट सीमारेच्या बाहेर उडवलाय. उचलली जबाबदारी. विपुलने स्ट्रोक खेळलाय. लय भारी. लगातार दुसरा षटकार. काय सुरुवात पार्थने दिली होती. 4 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवले होते आणि वाटलं होतं की हे षटक इकॉनॉमिकल राहील, पण त्याची इकॉनॉमी खराब करण्याचं काम मागच्या 2 बॉलवर
विपुल माल्ल्याने केलेला आहे. विपुल जे कॅप्टन आहेत ठाकूर 11 उत्तमचे त्यांच्या वतीनं 22 धावांचं कॉन्ट्रिब्युशन आतापर्यंत मिळालं. अनिकेश एका धाब्यावर खेळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या ठाकूर 11 उत्तमची 38 झाले. चला घाई करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. दिवस-रात्र स्पर्धा नाहीये. फक्त दिवसातच उरकायची आपल्याला. लक्ष्य समारोह सुद्धा दिवसात उरकायचा आहे. त्याचमुळे लवकरात लवकर प्रत्येक सामना संपला पाहिजे आणि आता चौथ्या षटकाचंही बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतायत. नितेश आहेत का? नितेश पाटील. गोलंदाजीसाठी नितेश आलेले आहेत. आवश्यकता त्याचीच संघाला आहे खरं तर. तर मागचे 2 षटकार त्याचमुळे आता कदाचित प्लॅन चेंज झालेला आहे उमेशचा. षटक खूप चांगलं पार ते सांभाळलं होतं, पण त्यानंतर 2 बॉल आणि 12 धावांचं नुकसान आणि नुकसान भरपाई करण्यासाठी आता नितेशला बोलवण्यात आलेलं आहे ओव्हर द विकेट. स्ट्रेट हिट, स्ट्रेट हिट, गॅप शोधण्याचा अनिकेतचा प्रयत्न यशस्वी. बॉल साइड स्पिनवर. चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार 4 धावा. थँक यू. थँक यू. बघा आम्ही आता नवीन बॉल पुरवतोय प्रत्येक बॉल हरवल्यानंतर. पण जेव्हा मी लहान होतो, तेव्हा बॉल फी असायची. ₹50 बॉल फी असायची. दोन्ही टीमकडून ₹50-50 घेतले जायचे आणि नंतर जुने बॉल द्यायचो. पण आम्ही वेलंकणी बॉईज आम्ही थोडे श्रीमंत आहोत त्या बाबतीत. बॉल जरी हरवले, आम्ही तुम्हाला नवीन बॉल देत जाऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका. धावसंख्या 42, 2 फलंदाज बाद. अनिकेश सुद्धा आता साथ देतोय फलंदाज विपुल माल्ल्याची. नितेश पाटील ओव्हर द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला लॉक केलं. ट्रॅप आहे, ट्रॅप आहे. हा ट्रॅप आहे आणि ट्रॅपमध्ये अनिकेश फसला. एक्स्ट्रा कव्हरला मध्ये झेल देऊन खेळ संपलाय. स्वीकाराचा प्रत्युत्तर नितेश पाटील देतोय. का तिसरा ठाकूर उत्तन. अभ्यासाचा विषय असतो. जर लाँग ऑन आहे, स्ट्रेट लाँग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा कव्हर थोडंसं वाईडिश आहे, तर मग तुम्हाला पुढे खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि तो स्ट्रोक अनिकेशने खेळला आणि एक्स्ट्रा कव्हरला अनिकेतच्या हातात तो झेल आलेला आहे आणि अनिकेतने कुठली चूक नाही केली आणि अनिकेशचा खेळ अनिकेतने संपवलेला आहे. तर नवीन फलंदाज गॉडसन की का मैदानात दाखल झालेले आहेत. तर 5व्या क्रमांकावर गॉडसन खेळताना पाहायला मिळतील ठाकूर 11 उत्तन या संघातून. धावसंख्या 42 झालेली आहे. 42 धावा 3 फलंदाज बाद. आतापर्यंत 20 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावात संपलेला आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅकवर नितेशने जबरदस्त यश मिळवलेलं आहे. त्याला अनिकेतची साथ मिळाली. आता गॉडसन की का नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला ठाकूर 11 उत्तनसाठी पुढचा बॉल नितेश. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल फक्त हलक्या हाताने बॉलला खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न गॉडसनचा होता, पण तोपर्यंत फलंदाज विपुल माल्ल्या त्यांनी तशी घाई नाही दर्शवली. 2 धावा मिळाल्यात. 2 धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 44 धावा. चांगलं बॅटल होईल या 2 संघादरम्यान. जसं धावफलक आपण पाहतोय ऑन स्क्रीन होम साइज स्पोर्ट्सच्या. नितेश ओव्हर द विकेट. उलटोच बॉल पुन्हा एकदा बीडचा फायदा उचललाय गॉडसनने. स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक खेळलाय. कव्हरचा शतरक्षक कोसिल दीपचा. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा कॉल विपुलने दिलाय. गॉडसनने स्वीकारलाय. थ्रो थोडा दूर आहे. बॉलिंग एंडला थ्रो होईल. काळजी घ्या गॉडसन, काळजी घ्या. जास्त काही त्रास घेऊ नका प्लीज. थोडी काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या.
चला आपण ऑन स्क्रीन आदरणीय फ्रीडा मोराईस उपस्थित आहेत. त्याचा सन्मान करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समाजसेविका आदरणीय फ्रीडा मोराईस यांनी या तरुणांवर विश्वास ठेवून या स्पर्धेला आपलं मार्गदर्शन दिलेलं आहे. तर मी संजय न्यूनीस यांना निवेदन करतोय, की आपण या आणि आदरणीय फ्रीडा मोराईस यांचा मुख्य मंचावर सन्मान करायचा आहे. प्रत्येक पाहुण्याचा आदर राखणं हे आमचं परम कर्तव्य आहे. त्यातल्या त्यात फ्रीडा मोराईस देखील वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन आणि आपले बहुमूल्य सल्ले या सर्व तरुणांना दिलेले आहेत. तर आदरणीय फ्रीडा मोराईस समाजसेविका यांचा आपण मनःपूर्वक स्वागत सन्मान पाहत आहोत ऑन स्क्रीन. आणि भविष्यात हे पद थोडं बदलावं अशी अपेक्षा आम्हाला आहे. जसं मी समाजसेविका म्हणतोय, तर मग नगरसेविका सुद्धा मी म्हणू शकतो या महिनाभरानंतर अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्यासाठी शुभेच्छा. तर पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. अ, तर नक्कीच मी फ्रीडा मॅडमला विनंती करतो, की आपलं मार्गदर्शन शब्दांच्या माध्यमातून आपण या तरुणांपर्यंत क्रिकेटपर्यंत पोहोचावं. यासाठी निवेदन आहे, की आपण थोडक्यात आपलं मार्गदर्शन. थोडक्यात म्हटल्यानंतर थोडकंच ठेवायला लागेल. थँक यू मिस्टर मनीष पाटील. तुमचं कॉमेंट्री ऐकून असं वाटलं का खरोखर एका ग्राउंडवर आपण आहोत आणि खूप मोठं असं होत आहे. तर स्वप्न आहे का कदाचित हे पुढे सुद्धा जाऊन आमचे हे कॉमेंटेटर मोठ्या मंचावर सुद्धा आम्हाला लवकर दिसतील. अशा तुम्हाला शुभेच्छा आणि मुलांना सुद्धा मोठा ग्राउंड आणि स्वतःचा महानगरपालिकेचा ग्राउंड हा खूप गरजेचा आहे. राई, मुर्दा, मोरवा, उत्तण, डोंगरी अशा गावात आमच्याकडे खेळाडू खूप आहेत. पण खेळण्यासाठी ग्राउंड नाही. डम्पिंग ग्राउंड येऊ शकतो, मेट्रो कारशेड येऊ शकतो आणि रद्दही होऊ शकतो. म्हणजे एवढी पॉवर आमच्या आमदारांकडे आणि मंत्र्यांकडे आहे. आणू पण शकतात आणि कॅन्सल सुद्धा करू शकतात. म्हणजे एक ग्राउंड तर नक्कीच देऊ शकतात. पण ग्राउंड दुर्भाग्य आहे की आपल्याला गावातल्या ग्राउंडवर जे काँक्रीटचं पिच आहे, त्याच्यावर मुलांना खेळावं लागत आहे. आपला स्वतःचं क्रिकेट ग्राउंड, स्पोर्ट्स ग्राउंड, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अशा सगळ्या ग्राउंड मेन ग्राउंडची आपल्याला गरज आहे. तर ह्या मंचावरून मी तुम्हाला सांगू इच्छिते का जानेवारी 15 तारखेला इलेक्शन्स होणार आणि देवाची इच्छा आणि लोकांचा सहयोग राहिला तर नक्कीच 16 जानेवारीला डिक्लेअर होताना मी नगरसेवक सुद्धा होऊ शकते. देवाची इच्छा असेल तर नक्की होईल. मी काम केलेलं आहे. तर 16 जानेवारी पासून पुढच्या डिसेंबर पर्यंत माझ्याकडे टाईम असणार आहे. तर एका वर्षात मी ग्राउंडसाठी पूर्ण प्रयत्न करेन आणि या मंचावरून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते, आपल्यासाठी आपला ग्राउंड हक्काचा ग्राउंड असला पाहिजे आणि तो मी करायला 100% देणार. दुसऱ्यांसारखा माझ्या मॅनिफेस्टोवर तुम्हाला दिसणार नाही. मी हे करणार, मी ते करणार, मी मॅनिफेस्टो नाही बनवणार. मॅनिफेस्टो नसणार आहे माझा. मॅनिफेस्टोमध्ये हां, काँग्रेस टाकतील ती गोष्ट वेगळी आहे. माझ्या पक्षाचे पक्ष टाकेल ती गोष्ट वेगळी आहे. मी स्वतः मॅनिफेस्टोवर विश्वास करत नाही. कारण मॅनिफेस्टो आल्यानंतर ती कामं आजपर्यंत होताना आम्ही बघितलेली नाही. बरोबर बोलते? युवक आज या ग्राउंडवरती सगळे युवक आहेत. युवक कदाचित मत टाकत नाहीत, कारण त्यांचं मतदान नोंदणी झालेली नाही. पण आई-वडिलांना नक्की सांगा, का तुमचं मतदान किती मौल्यवान आहे. मला वाटतं का माझं बोलणं एवढं बोरिंग आहे का? सगळे एकदम शांत आपसामध्ये बोलतायत. ऐकत नाही. लागलंय. ओके. जास्त लागलं का गॉडसन? गॉडसन ना? येस. उत्तमचा बॉलर. मी जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे. थँक यू व्हेरी मच मला बोलवल्याबद्दल स्पेशली वेलंकनी ग्रुप. तुम्हाला शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. 5वं वर्ष कदाचित आपल्या ग्राउंडवर करू. येस. थँक यू. थँक यू. थँक यू फ्रीडा मॅडम. नक्कीच आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण हो हीच आपण सदिच्छा व्यक्त करूया आणि चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. 5वा बॉल डिलिव्हर करण्यासाठी निलेश पाटील. धावसंख्या 47, 4 फलंदाज बाद. बदली फलंदाज आता निलेश असेल नॉन स्ट्रायकर एंडला. ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये.
बॉल लॉंग ऑनला पार्थकडे पोहोचेल. थ्रो एकाच ॲक्शनमध्ये वेगानं, कारण त्यांना माहिती आहे, की एक जर चूक घेतली किंवा थोडासा वेळ घेतला, तर मग समोरचा फलंदाज दुसऱ्या धावेसाठी कमिट होईल. त्याचमुळे त्याची कमिटमेंट रोखण्यासाठी फिल्डरची कमिटमेंट चांगली राहिली. पार्थची सिंगल मिळते धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 48 वर. 48 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ यात 4थ्या षटकाचा संपलेला आहे. शेवटचा बॉल स्ट्रायकर साइडला निलेश. निलेश सुद्धा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे आणि पाहूया तो डायनामाइट फुटतोय का? या महत्त्वाच्या शेवटच्या टप्प्यावर या पहिल्या डावाच्या. नितेश चांगलं षटक सांभाळलं आतापर्यंत. उलटा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता का? कशाला? म्हणजे हा प्रश्न तो स्वतःला विचारेल कारण फुल टॉस मिस केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ नितेशचा डॉट बॉल येतोय. 4थं षटक संपलंय. धावसंख्या 48, 48 रन्स ऑन बोर्ड, 4 विकेट डाउन. चला लगेच बॉलर यूज करा कारण या अगोदर वेळ जास्त घेतलेला आहे. चला लवकर. आर.के. मुर्मा लगेच बॉलर पाठवा जेणेकरून आपण लगेचच ह्या सामन्याच्या मध्यंतरावर अर्थात इनिंग ब्रेकमध्ये टॉस पूर्ण करणार आहोत. दोन्ही संघ रेडी आहेत. रिया 11 बंदर पाखाडी आणि रॉयल स्टर्नर्स दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. आपण त्वरित टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. लेट्स सी हू विल गोइंग टू बॉल 5th ओव्हर ऑफ दिस इनिंग. त्यासाठी उमेश सातत्याने सर्वांशी चर्चा करतायत आणि चर्चेनंतर पाहूया कोणाचं नाव पुढे येते. चांगलं काम वेलंकनी बॉईजच्या सर्व मेंबरचं. संजय न्यूनिस, जॉर्डन न्यूनिस, डिलॉन म्युनिस, लायझॉन ग्रेशियस, सेल्वियस ग्रेशियस, विवियन म्युनिस, अविनाश ग्रेशियस आणि सेल्विन न्यूनिस ही आमची मंडळी वेलंकनी बॉईजची. त्यांनी क्रिकेट कसं खेळायचं हेच भान ठेवत असताना क्रिकेट कसं आयोजित करायचं हे देखील खूप चांगलं जोपासलेलं आहे. मागच्या 4 वर्षांपासून दमदार स्पर्धा क्रिसमस धमाका चषक हे आपण सातत्याने पाहतोय. अर्जुन आडे येत आहेत 5व्या षटकासाठी. ठाकूर 11 उत्तन हा संघ 48 वर पोहोचलेला आहे. शेवटचे 6 बॉल्स आणि या शेवटच्या 6 बॉल्सवर 60च्या पलीकडे की 60च्या अलीकडे हे आपण पाहणार आहोत. विपुल माल्या. विशाल तुम्हाला वाटत नाही विपुलला खूप मोठा ब्रेक मिळालाय? म्हणजे खूप ते 2 षटकार तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर आले होते. त्यानंतर मागच्या षटकात तितका मौका नाही मिळाला विपुलला आणि तो पॉज जो होता त्या पॉजचा भुर्दंड बसेल का ठाकूर 11ला? अर्जुन आडे ओव्हर द विकेट. पायांची हालचाल महत्वाची आहे. आमच्या भिवंडीमध्ये नेहमी म्हणतात ना, की मोबाईलमध्ये नेटवर्क आवश्यक आहे आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क आवश्यक आहे. फुटवर्क नसलं तर मग तो फटका तुम्ही एक्झिक्यूट करू शकत नाही. ऑफ बाहेरचा बॉलिंग पाथ. खूप चांगला पर्याय अर्जुनने निवडला. स्टंप टू स्टंप अटॅक न करता फलंदाजाला कसं दूर ठेवायचं, तोच त्याचा मानस होता. धावा या षटकात जास्त खर्च होता कामा नये. तो इंटेंट पहिल्याच बॉलवर त्याचा योग्य राहिलेला आहे. शेवटचे 5 बॉल्स बाकी या पहिल्या डावात धावसंख्या थांबले 48 वर. नेक्स्ट बॉल अर्जुन आडे ओव्हर द विकेट. विपुल माल्यासाठी. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक बहुतेक कव्हर पॉइंटचे चांगला स्टॉप हरेचचा. दुसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि पाहूया आता ही दुसरी धाव नाही मिळणार. एकच धाव मिळेल आणि दुसरी धाव घेत असताना निलेश यांना परतावं लागणार आहे. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते आता 49 धावा. नवीन फलंदाज कोण जाईल थोडी चर्चा होते आणि पाहूया मॅकमिलन टप्पा यांना पाठवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. 60 धावा तर पाहिजेच. तर दुपारच्या सत्राचा आढावा घेतला तर हे मैदान फलंदाजांसाठी पोषक असं मैदान आहे आणि म्हणूनच 60 तर हवेच आहेत ठाकूर उत्तन या संघाला. 49 झालेत. 2 चेंडूचा खेळ या 5व्या षटकाचा संपलाय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 पैकी 2 मोठे स्ट्रोक येणं अनिवार्य आहे. आणि पाहूया ती प्रायोरिटी ओळखत असताना विपुल मल्ल्याच्या वतीने तोच खेळ जो या अगोदर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळाला होता, तो आता पाहायला मिळेल का? पुढचा बॉल अर्जुन आडे यांनी आतापर्यंत 2 षटकं हाताळण्यासाठी प्रयत्न केले. पहिलं षटक चांगलं राहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन टप्पा हे तुम्हाला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर्स एंडला मॅकमिलन टप्पा आहेत आणि स्ट्रायकर साइडला विपुल माल्या. शेवटची 4 बॉल्स, महत्वाची 4 बॉल्स. शेवट खूप महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जितकी सुरुवात महत्वाची आहे, तितकाच शेवट सुद्धा महत्वाचा. ऑफ बाहेरचा बॉल, चॉप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे फ्लाय स्लिपला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न मॅकमिलन टप्पा सुदैवानं वाचलेत आणि तिसऱ्या धावासाठी प्रयत्न बघा एकच होती. ही फक्त एकच धाव होती. त्या बदल्यात 3 वेळा मॅकमिलन टप्पा सुद्धा चांगले बॅटर आहेत.
तर मग विपुल मल्ल्याला घाई करण्याची गरज काय आहे? ते बाद होत आहेत. 3 धावा मिळत आहेत. 4थी धावा घेत असताना विपुल मल्ल्या बॅक टू डगआउट 52 धावा. फलंदाज बाद होत आहेत 6. 6 फलंदाज बाद 52. रायनल इतूर. रायनलचे ते 2 बॉल मला वर्षभर लक्षात राहतील. पहिला बॉल त्याने दाजीला बाद केलं आणि दुसरा बॉल ज्याने अय्यूबला बाद केलं. हे दोन्ही बॉल वर्षभर माझ्या लक्षात राहतील. इतके परफेक्ट ते यॉर्कर लेनचे बॉल रायनलने मीराबाईंच्या बिग बॅशला हाताळलेत. काय बॉलिंग परफॉर्मन्स! आणि सर्वात मोठी ही खेळपट्टी आहे. सर्वात मोठ्या खेळपट्टीवर रायनलने तो बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. चला पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज आहेत टप्पा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलंय. एलिव्हेशन तितकं नव्हतं, पण बॉल तर गॅपमधून पोहोचतोय आउटफील्डमध्ये. थ्रो स्ट्रायकर्स एंडला पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 54 झाली. 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. बरोबर 54 झालेत ना? 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला या सामन्याला खूप जास्त वेळ घेतला जातो. 2 मधून 25 मिनिटं म्हणजे 35 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. जास्त वेळ घेऊ नका. दुखापतीसाठी आपण ती 5 मिनिटं वजा केली. 2 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या डावातला. मॅकमिलन टप्पा स्ट्रायकर सेंडला. फुल टॉस बॉल. मॅकमिलन टप्पाला फुल टॉस बॉल मिळालेला आहे. दरम्यान बॉल लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. अर्जुन आडे परफेक्ट गॅदर. त्याच वेळी एक परतावा लागणार आहे रायनलला एकही चेंडू फेस न करता. डायमंड डकवर रायनल बॅक टू डक आउट. लास्ट बॉल बाकी. थँक यू. चला कॅप्टन या. रिया 11 बंदर पाखाडी. चला विवेक भंडारी रेडी आहेत ना टॉससाठी? टॉससाठी रेडी आपण करूया टॉस. इनिंग ब्रेकमध्ये रॉयस्टनचे कॅप्टन रेडी आहेत. दोघं जण रेडी. शेवटचा बॉल धावसंख्या 54. हे षटक पूर्णपणे आर.के. मोरवा संघाच्या बाजूनेच गेलंय असंच दिसतंय स्कोर कार्डवर. पण शेवटचा एक बॉल खूप महत्वाचा आहे. मॅकमिलन टप्पा स्पेशल बॅटर म्हणून त्याला ओळखलं जातं. मॅकमिलन टप्पा स्ट्रायकर साइडला बॉलिंग ट्रॅकवर अर्जुन आडे. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि कॅच होते कंप्लीट. शेवटच्या बॉलवर विकेट मिळालेली आहे. अनिकेतने तो टिपलाय झेल. अर्जुनच्या खात्यात आणखीन एक विकेट जाते. पहिला डाव संपतो. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 55 झाले 56 ची गरज. 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांची गरज आहे. तर फ्रीडा मोराईस आपण असेच जाऊ नका रिकाम्या हाती. आपण टॉस करून जा. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून जायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन्स पण या. रिया 11 बंदर पाखाडी आणि रॉयल स्टनर्स मीरा रोड. चला रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडी आणि रॉयल स्टनर्स. नाण्याच्या एका बाजूला वेलंकनी बॉईज, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला क्रिसमस धमाका. दोघांपैकी एक तुम्हाला कॉल द्यायचे. चला क्रिसमस धमाकाचा कॉल पण वेलंकनी बॉयज. रॉयल स्टनर्स ने टॉस जिंकला है. जुनैद टॉस जीता है, डिसीजन क्या होगा? फील्डिंग करेंगे सर। फील्डिंग करेंगे. इस मैदान का एक्सपीरियंस अच्छा है, बड़ा मैदान है, तो क्या लगता है कितने तक बना सकते हैं रिया स्पोर्ट्स बंदर पाखाड़ी स्कोर? 50-55 के अंदर रुकेंगे, 5 ओवर का मैच रहेगा। टीम बॅलन्स आहे, सब कुछ ओके. सब है। कसा आहे हा मैदानाचा अनुभव कसा राहिलाय? कारण नेहमीच ही स्पर्धा किंवा हे मैदान तुमच्यासाठी योग्य राहिलंय, फायद्याचं राहिलंय? खूप चांगला राहिला परफॉर्मन्स. आता पण तेच करायचा प्रयत्न करू.
कोणाची अनुपस्थिती आहे की सर्वजण अवेलेबल आहेत? आहेत सर्व. चला मग चांगली लढत पाहायला मिळेल. हो, नक्कीच. तर ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकून रॉयल स्टारने क्षेत्ररक्षण निवडलेल्या फलंदाजी करायची आहे ती म्हणजेच रिया स्पोर्ट्स पकडीला जाऊया समोर कक्षामध्ये ऐकूया आवाज अयाज शेख यांचा. थँक यू. हेलो। चलिए मैच की तरफ चलते हैं जहाँ पहले बल्लेबाजी करते वक्त ठाकुर 11 उत्पन्न बॉयज ने 55 रन बना के 56 रनों का लक्ष्य रखा है। उसे चेस करने के लिए आर के मोरवा की टीम देखना कौन से दो सलामी बल्लेबाज मैदान पे उतरते हैं। एक तरफ मेरे ख्याल से उमेश वाघ नजर आ रहे हैं और उनके साथ उनके साथी खिलाड़ी जय सिजवाल और एक टैलेंटेड खिलाड़ी बेहतरीन ऑलराउंडर जय सिजवाल मेरा भाई द बिग बैश में जबरदस्त पारी उनके बल्ले से देखने मिली थी और बेहतरीन गेंदबाजी भी एक बेहतरीन ऑलराउंडर है आर के मोरवा की तरफ से खेलते हैं और ये दोनों सलामी बल्लेबाज के ऊपर सारा दारोमदार रहेगा। मिथुन भी यहाँ मौजूद है। बाइक प्लीज अगर किसी ने भी अगर बाइक ग्राउंड पे लाया है तो ग्राउंड के बाद जहाँ पार्किंग है वहां जाके अपनी गाड़ी पार्क करना है। सभी से निवेदन है बाइक्स अगर ग्राउंड के अंदर होगी तो उसे बाहर जाके पार्किंग में पार्क करें। एक बॉयज टीम पहले बल्लेबाजी करते वक्त ठाकुर 11 उत्तन बॉयज जिन्होंने 55 रनों का लक्ष्य ये 55 रन बना के 56 रनों का लक्ष्य रखा है। लगभग 11 का रिक्वायर्ड रन रेट है अगर इस मैच को जीतना है आर के मोरवा की टीम को। होम ग्राउंड है उनके ऊपर थोड़ा सा दबाव ज्यादा है प्रेशर ज्यादा है कि किस तरह से परफॉर्मेंस करना है के लिए एक अच्छी शुरुआत देनी होगी। पावर प्ले का ओवर जो एक ओवर पावर प्ले है उस पावर प्ले का फायदा उठाना होगा। देखना स्ट्राइक पे कौन सा बल्लेबाज होता है। सूरत हाल अगर देखे तो पहले बल्लेबाजी करते वक्त विपुल 11 गेंदों में 25 रन, कैश्मीरों के 7 गेंदों में 14 रन, अनिकेश 3 गेंदों में 5 रन और वहीं गॉडसन 2 गेंदों में 5 रन, 55 रन बनाए 56 रनों का लक्ष्य। देखना है किस तरह से शुरुआत करते हैं आर के मोरवा के बल्लेबाज। चलिए वक्त को जाया ना करें। पहला ओवर देखना है ठाकुर 11 उत्तन बॉयज किस गेंदबाज के हाथ में गेंद थमाते हैं। गेंद मेरे ख्याल से राइनल लितूर के हाथ में दिख रहे हैं जिन्होंने मीरा भाईंदर बिग बैश के इसमें 2 साइकिल उनके नाम रही जहां मोस्ट डॉट बॉल और बेस्ट बॉलर का अवार्ड जीता। 2 साइकिल उनके हाथ में आई हिस्से में आई इस साल बिग बैश सीजन 2 में। देखना आज टीम की तरफ से खेल रहे हैं और पहला ओवर लेके रायन अली तो थोड़े से इंजर्ड थे। इंजरी के बाद कमबैक करते हुए पिछले 7-8 महीनों से 3:07 पे टाइमर स्टार्ट हो चुका है। प्लीज वक्त को जाया ना करें। दो खिलाड़ी ऑन साइड में दो खिलाड़ी सर्कल के बाहर नजर आ रहे हैं जहां लॉन्ग ऑफ नजर आ रहा है जहां निकेश बिंडुक मौजूद है और वहीं मिड विकेट काउ कॉर्नर के बीच में सुनील नियो फोर्थ बाइकर मैन ऑफ उत्तर जो बिग बैश सीजन में अपने बेहतरीन ऑलराउंडर परफॉर्मेंस के बदौलत मैन ऑफ द सीरीज और चौथे बाइकर मैन उत्तर की तरफ से दिखे। फाइनली तो पहली गेंद लेकर राइट अमोर द विकेट उमेश वाक के लिए उसको कवर किया। फुल टॉस गेंद थी उस गेंद को ड्राइव किया लॉन्ग ऑन पे मिडिल से खिलाड़ी आके उस गेंद को कवर करते पर रोकने में नामुमकिन होते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रन।
वही हमारे बीच में आगमन होता हुआ नितिन वारे, मीरा भाईंदर बिग बैश के सर्वे सर्वा, एनपी स्पोर्ट्स के और मीरा भाईंदर बिग बैश के सर्वे सर्वा और मेन ऑनर प्लीज आ जाए मंच से, इस मैच का लुत्फ उठाए। अगली गेंद लेके रायनल लुतुर, बिल्कुल जड़ में गेंद थी, उस गेंद को ड्राइव किया है, अगर डायरेक्ट हिट होता, शायद गेंद अगर स्टंप्स पे टकरा जाती तो ये खतरा साबित हो सकता था जय सिजवाल को और डायमंड डक का शिकार बन सकते थे। किस्मत का साथ मिला और गेंद स्टंप्स पे टकराई नहीं, एक मौका मिलता हुआ जय सिजवाल को। पहली गेंद थोड़ी सी खराब शुरुआत, पर उसके बाद बिल्कुल जड़ में और बिल्कुल सटीक यॉर्कर। फिर एक बार रायना लितूर उमेश वाक के लिए, फिर एक बार फुल टॉस गेंद थी, इनफील्ड के ऊपर से खेला है, मैकमिलन टिप्पा उस गेंद को रोकना चाहते थे, पीछे मुड़े, फिर उस गेंद को फील्ड किए। तब तक दोनों ही बल्लेबाजों ने 2 रन पूरे कर लिए थे। इस 2 रन के साथ स्कोर होता हुआ 6 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। एक अच्छी शुरुआत दिख रही है यहाँ आर के मोरवा, जिनका होम ग्राउंड है, लगातार यहाँ प्रैक्टिस करते रहते हैं और हर कोना कोना चप्पा चप्पा उन्हें पता है। 3 गेंदें हो चुकी है, 6 रन, अब 50 रनों की जरूरत है, गेंदें बची है 27। फाइनल अगली गेंद लेके राइट आर्म ओवर द विकेट, 20-25 कदमों का बॉलिंग रन। अब फिर एक बार बिल्कुल जड़ में गेंद थी, उसके हल्के हाथों से छोटी बैकलिफ्ट के साथ ड्राइव किया, मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है, पर फिर भी उनके हाथों से ये 2 रन चुरा लिए दोनों बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिलते हुए, एक दूसरे का साथ निभाते हुए। हाँ, एक था थोड़ा सा मेरे ख्याल से कैजुअल दिखे सुनील और उसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया, आराम के साथ 2 रन पूरे कर लिए। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। फिर एक बार रायनल, इस वक्त शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, उसे कट करना चाहते थे, पसंदीदा स्ट्रोक सही है उमेश वाक का, पर गेंद बल्ले पे आई नहीं, बल्ले का इरादा और बल्ले से दूर जाती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में आते हुए। बढ़िया गेंदबाजी, लगातार टप्पा चेंज करते हुए। उदय पार्सेकर जिला सचिव, इनका भी आगमन होता हुआ इस प्रतियोगिता में। इस वक्त फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर से मुश्किल काम को आसान करके दिखाया है और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाया है। 4 रन। थैंक यू डीजे। उदय पार्सेकर और साथ में नितिन वारे, इनका आगमन होता हुआ वेलंकनी बॉयज फाउंडेशन की तरफ से, तो उनका हार्दिक स्वागत है, वेलकम है इस प्रतियोगिता में। जिला सचिव उदय पार्सेकर, ये पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन बने, हालांकि विकेट नहीं आया, पर जो रिक्वायर्ड रन रेट था वो पूरा कर लिया है। आखिरी गेंद पे जो चौका आया उसी के बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब गेंदें बची है 24 और रनों की जरूरत है 44, मतलब अभी भी 11 के ही रन रेट से खेलना है और बिल्कुल उसी तरह से शुरुआत की है दोनों बल्लेबाजों ने। जो सलामी बल्लेबाज है उमेश वाक के बल्ले से एक चौका देखने मिला है, पर जय शेजवाल के बल्ले से अब तक स्ट्राइक मिली नहीं है। अब दूसरे ओवर की शुरुआत, प्रतीक गरा और एक एक स्पीड गन जिसे कहा जाता है। वेलकम उदय पार्सेकर, इनका और उनके साथ नितिन वारे, जो मीरा भाईंदर बिग बैश और एनपी स्पोर्ट्स के सर्वे सर्वा है, उनका यहाँ हार्दिक स्वागत है, वेलकम है वेलंकनी बॉयज की तरफ से। अब 24 गेंदों में 44 रनों की जरूरत, स्ट्राइक पे जय शेजवाल। अब पावर प्ले का ओवर खत्म हो चुका है और 3 खिलाड़ी ऑन साइड पे सर्कल के बाहर दिख रहे हैं, एक मिड विकेट है लॉन्ग ऑन और एक डीप स्क्वायर लेग। पहली गेंद सिस्टम के थोड़ा सा बाहर, शरीर से दूर रखने की कोशिश और लगभग उसमें सफल होते हुए ये पहली गेंद डॉट के रूप में आते हुए। उदय पार्सेकर, इनका हार्दिक स्वागत है फिर एक बार इस वेलंकनी बॉयज फाउंडेशन स्पोर्ट्स की तरफ से। फिर एक बार प्रतीक गरा, थोड़ी सी पटकी हुई गेंद, इस काउ कॉर्नर में इस गेंद को खेल दिया है, खिलाड़ी मौजूद थे,
उनके ऊपर से ये सलामी देता हुआ मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। देखिए एक सम्मान किया जाएगा वेनेसिया रॉनी किनी, जेक रॉनी किनी और उनका मंच पे एक सम्मान किया जाएगा। चलिए जल्द से जल्द एक सत्कार किया जा रहा है वेनेसिया जेक रॉनी किनी हमारे मुख्य मंच पे आप देखेंगे स्क्रीन पे नजर आ रहे हैं संजय नूनिस इनके हाथों से यह सम्मान किया जा रहा है। प्रतीक गया अगली गेंद लेके जयसवाल के लिए आड़े बल्ले से इस गेंद को ऑफ स्टंप से घसीट के ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं, फिर एक बार सुरक्षित विकेट कीपर के दस्तानों में गेंद डॉट के रूप में आते हुए पहली गेंद डॉट थी, दूसरे पे कड़ा प्रहार, फिर उसके बाद अच्छा कमबैक प्रतीक गया का शॉट के रूप में गेंद आते हुए 18 रन बोर्ड पे लग चुके हैं, प्रति ओवर 11 रन बनाने हैं, 6 रन बन चुके हैं, अभी भी 3 गेंदें बची है। फिर एक बार प्रतीक शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे एक्स्ट्रा कवर पे पंच किया है, खिलाड़ी उसके पीछे दौड़ रहे हैं पर रोकना नामुमकिन सा होता हुआ गेंद बाउंड्री लाइन के बाहर फरार होते हुए 4 रनों के लिए। थैंक यू डीजे। क्या जबरदस्त शॉट देखने मिला जय शेजवाल, बिल्कुल मेरिट पे खेला गया शॉट था, शॉट ऑफ लेंथ थी, बैकफुट पे जाके ऑन द टोज आया, उसे पंच किया पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। फिर एक बार पटकी हुई गेंद इस तेज गेंद थी और ब्लाइंड स्ट्रोक था, बैट का ऊपरी किनारा लगते हुए गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में, पहला झटका लगता हुआ है यहाँ आरके मोरवा टीम को। बहुत बड़ी विकेट मिलती है, जिस विकेट की तलाश थी वो विकेट दिलाते हुए, हालांकि थोड़े खर्चीले साबित हुए, एक 6 रन और उसके बाद 4 रन देखने मिला, पर उसके बाद कमबैक करते हुए प्रतीक गया एक पिच बार बाउंसर और लगातार बॉडी पे आ रही थी गेंद, उसे संभालने में कहीं ना कहीं नाकामयाब होते हुए जय शेजवाल बैट का ऊपरी किनारा लगते हुए तो शॉट फाइन लेग पे जाते विकेट कीपर ने उस गेंद को कलेक्ट किया और पहला झटका लगता हुआ आर के मोरवा टीम को 22 पे 1, जिस विकेट की तलाश थी वो विकेट दिला दी है। और अब देखना है एक और एक होनहार बल्लेबाज, युवा बल्लेबाज जश पाटिल, एक घातक बल्लेबाज, एक बेहतरीन ऑलराउंडर आर के मोरवा की तरफ से खेलते हैं, और आज वो जिम्मेदारी है मैच को थोड़ा बनाना होगा, एक पार्टनरशिप बनानी होगी, जिस तरह से सलामी बल्लेबाज जय शेजवाल और उमेश वाघ के बीच में वो पार्टनरशिप देखने मिली इस ओवर की आखिरी गेंद प्रतीक गया जय शेजवाल को। फिर एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, उसे हुक किया है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पे, खिलाड़ी मौजूद है, गेंद को कलेक्ट करते 1 रन बल्लेबाजों ने पूरा कर लिया था, दूसरे की कोशिश है पर कहीं ना कहीं हाँ ना और विकेट कीपर के हाथों में गेंद थमा दी। दूसरा ओवर समाप्त होता हुआ 2 ओवर समाप्ति के बाद 23 रन 1 विकेट के नुकसान पे आर के मोरवा। थैंक यू डीजे।
23 रन बन चुके हैं। अब 18 गेंदों में 33 रनों की जरूरत है। और एक बार स्पेल का दूसरा ओवर लेके रायना लितूर, जिन्होंने पावर प्ले में 12 रन खर्च किए थे, हालांकि कोई विकेट नहीं मिला था, पर कप्तान ने उनके ऊपर फिर भरोसा दिखाया है और उनको स्पेल का दूसरा ओवर थमा दिया है। तो देखना है कम करते हैं या जय सेजवाल इस ओवर में टूट पड़ते। फाइनल शॉट में गेंद थी, इस गेंद को ड्राइव किया है, खिलाड़ी वहां मौजूद है, पर दोनों के खिलाड़ियों के बीच में से बढ़िया एफर्ट देखने मिलता हुआ। देखना है दोनों बल्लेबाजों ने जब तक गेंद को फील्ड करते, खिलाड़ी कवर करते और बढ़िया एफर्ट देखने मिलता हुआ। देखना है मेरे ख्याल से 4 रनों का इशारा आता हुआ। यहाँ बढ़िया स्ट्रोक था, पहली गेंद में थोड़ी जड़ में और उसे लॉफ्ट किया था मिड विकेट की तरफ। दो खिलाड़ियों के बीच में से 4 रन। बढ़िया स्ट्रोक्स पहली गेंद में थोड़ा प्रेशर मेरे ख्याल से राइनल इतुर के ऊपर डाल दिया है जय शेजवाल ने, ये सॉरी जश पाटिल ने। फिर एक बार राइनल तैयार, स्ट्राइक पे है जश, बिल्कुल जड़ में परफेक्ट यॉर्कर, सीधा सटीक यॉर्कर, और उसे चॉप करना चाहते थे, गेंद बल्ले को लगते हुए गेंदबाज जाके उस गेंद को फील्ड करते और एक ही रन से संतुष्ट, एक रन के साथ स्कोर होता हुआ 28 रन एक विकेट के नुकसान पे। अब रनों की जरूरत है 23 और गेंदें बची है 16। भी मैच में हार के मोरवा बनी हुई है और देखना है इस ओवर के ऊपर सब कुछ डिपेंड करता है। स्ट्राइक पे उमेश वाघ, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे कट करना चाहते थे, बैट का बाहरी किनारा लग के गली की तरफ गए, वहां खिलाड़ी मौजूद था फ्लाइंग स्लिप में, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। सर ये गेंद मेरे ख्याल से गेंद लग जाती बल्ले पे तो कहीं ना कहीं पॉइंट बाउंड्री के बाहर जा सकती थी 4 रनों के लिए, पर बैट का आउटसाइड एज लगते हुए फ्लाइंग स्लिप वहां मौजूद थी। एक ही रन पे संतुष्ट होना पड़ा, एक रन के साथ स्कोर होता हुआ 29 रन। एक बार राइनल अगली गेंद लेके, परफेक्ट यॉर्कर, यही खास बात है राइनल की। बिग बैश लीग में भी हमने देखा था उनके 2 परफेक्ट यॉर्कर और उसे अच्छी तरीके से संभाला, छोटी बैकलिफ्ट से उस गेंद को ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे खेला जहां से डीप में प्रोटेक्शन था। निकेश बिंडुक वहां मौजूद थे, एक ही रन से संतुष्ट। अच्छा कमबैक करते हुए, अच्छी वापसी करते हुए राइनल इतूर। फिर एक बार राइनल अगली गेंद लेके उमेश वाघ के लिए, इस वक्त बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले पे संपर्क उतना ठीक से हुआ नहीं, गेंद ऑन ड्राइव जाते हुए मिड विकेट की तरफ, जहां थोड़ा सा थ्रो मेरे ख्याल से सुनील का थोड़ा वाइड आता हुआ। एक रन से ही संतुष्ट, बढ़िया गेंदबाजी देखने मिली, पहले बॉल पे बड़ा प्रहार देखने मिला, उसके बाद बिल्कुल चारों गेंदे बिल्कुल सटीक ठिकानों पे गिराते हुए राइनल इतूर। स्कोर होता हुआ 31 रन। आखिरी गेंद इस ओवर की, देखना किस तरह से फिनिश करते हैं जश पाटिल। फुलटॉस गेंद थी, फुलटॉस गेंद को फुल टॉस वसूल किया है, गेंद को डीप स्क्वायर ने बाउंड्री लाइन के बाहर पहुंचा दिया है, 6 रन। थैंक यू डीजे। देखिए वक्त को जाया ना करे, वक्त बहुत कम बचा हुआ है। ठाकुर 11 उत्तम बॉयज, 12 गेंदों में 19 रनों की जरूरत और क्या पारी खेल रहे हैं दोनों ही बल्लेबाज, जहां 8 गेंदों में उमेश 14 रनों पे खेल रहे हैं, वहीं जश ने आते हुए अपने तेवर दिखा दिए, 5 बॉलों में 13 रनों पे खेल रहे हैं। राइनल इतूर 2 ओवर किए, 26 रन थोड़े से खर्चीले साबित हुए और आर के मोडवा के बल्लेबाजों ने, राइनल इतूर ये एक मजबूत कड़ी थी
और जब मजबूत कड़ी के ऊपर आप प्रहार करेंगे ना तो सारी कड़ियां खुल जाती है। तो वो खुल चुके हैं अब, क्योंकि मजबूत जो उनकी कड़ी थी राइनल के ऊपर ही प्रहार किए। देखना है, 12 गेंदें बची है, 12 गेंदों में 19 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। लगभग 9.5 के रिक्वायर्ड रन रेट से खेलना है इस मैच को जीतने के लिए। नई गेंदबाज जेरविस। ये एरॉन निनुस का भी आगमन होता हुआ। एरॉन नुनिस प्लीज आ जाए मंच पे, आपका भी स्वागत है, हार्दिक वेलकम है इस वेलंकनी बॉयज स्पोर्ट्स फाउंडेशन की तरफ से। प्लीज मंच पे आए और मैच का लुत्फ उठाए। 12 गेंदों में 19 रन। एक ऐसी गेंदबाज को लाना होगा जहां से दबाव में लाया जाए सामने वाली टीम आर के मोरवा को। और वहीं आर के मोरवा के बल्लेबाज चाहेंगे कि इस ओवर को बड़ा बनाया जाए, कि ये आखिरी ओवर में उतने रन बचे ना। बिल्कुल ऑफ स्टंप की गेंद थी, उस गेंद को ड्राइव किया है, एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी मौजूद थे, प्रयास तो बहुत अच्छा था पर मेरे ख्याल से और रोकने में अब नाकामयाब रहते हुए। देखिए चेक किया जा रहा है, देखना है। क्या बढ़िया एफर्ट देखने मिला। प्रतीक गरिया मौजूद थे, लॉन्ग ऑफ से जाते हुए वाइडिश लॉन्ग ऑफ पे वो गेंद ट्रैवल कर रही थी, एक हाथ से उस गेंद को रोका और उसके बाद बैकअप करने वाले खिलाड़ी उस गेंद को हाथ में रखते थ्रो करते, और मेरे ख्याल से अभी भी फैसला आना बाकी है। चेक किया जा रहा है। बाउंड्री सेफ है, चेक किया गया और मेरे ख्याल से वहां ये एक मोमेंटम शिफ्ट हो सकता है। जहां ऐसा लग रहा था 4 रन जा सकते थे, पर उमेश वाघ ने गेम अवेयरनेस मुझे दिखी नहीं। वो सोच रहे थे गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई और रन को कंप्लीट ही नहीं किया और अपना विकेट रनआउट के रूप में गंवाते हुए। क्या यहाँ से मोमेंटम चेंज होगा? क्या ये विकेट एक क्रूशल विकेट साबित हो सकती है? क्या उत्पन्न बॉयज को खुशबू आने शुरू हो चुकी है जीत की? ये तो आने वाला वक्त ही बताएगा। नए बल्लेबाज अब मैदान में जाते हुए जयदेव माची। एक भी रन कंप्लीट नहीं किया। थोड़ा सा मैं कहूंगा प्रेजेंस ऑफ माइंड उमेश वाघ को समझ में नहीं आया, अगर नहीं सेफ था तो अपनी विकेट में बचा सकते थे, लेकिन उन्होंने वो अपनी विकेट भी नहीं बचाई और रन कंप्लीट ही नहीं किया और अपनी रनआउट के रूप में विकेट गंवाते हुए। एक अच्छा सेंस ऑफ ह्यूमर देखने मिलता हुआ वहाँ खिलाड़ियों द्वारा गेंद को सेव किया तुरंत थ्रो करते हुए और गेंदबाज ने उस गेंद को स्टंप्स पे लगाते हुए रनआउट के रूप में अपना विकेट गंवा दिया है। अब नए बल्लेबाज जयदेव माची। स्ट्राइक पे जश पाटिल, जिन्होंने आखिरी गेंद पे एक लंबा चौड़ा सिक्सर लगाया था। जिरवेस, बढ़िया गेंद हल्के हाथों से खेला, एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी मौजूद है, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। ठाकुर 11 उत्तर बॉयज चाहेगी कि इस ओवर में बहुत ही कम से कम रन दिए जाए,
क्योंकि उनका एक खिलाड़ी इंजर्ड हो चुका है जो मेन बॉलर था। वॉटसन की का थोड़े इंजर्ड हो गए हैं। देखना है। इस ओवर की 4 गेंदें बची है और 18 रनों की जरूरत है। 38 रन बोर्ड पे लग चुके हैं, 2 विकेट गंवा दिए, 10 बॉल 18 रन। मैच बहुत ही रोमांचक स्थिति में और गेंदबाजी के लिए इस वक्त जेरवेस राइट आर्म ओवर द विकेट जयदेव के लिए। वो बहुत अच्छी गेंद, शरीर से दूर रखना चाहते थे, उसने बल्ला चलाया और बैट का बाहरी किनारा लगते हुए विकेट कीपर के दस्तानों में और एक झटका लगता हुआ और विकेट होता हुआ आर के मोरवा का। थैंक यू डीजे। क्या गेंदबाजी कर रहे हैं जेरवेस, बिल्कुल दबाव में आने नहीं दे रहे खुद को, क्योंकि क्रूशल ओवर कर रहे हैं। पहली गेंद पे वो कड़ा प्रहार देखने मिला था अपन, बढ़िया फील्डिंग प्रतीक गरा द्वारा। उसके बाद प्रेजेंस ऑफ माइंड फील्डर्स का देखने मिलता हुआ रनआउट के रूप में विकेट गंवाया। अब नए बल्लेबाज अर्जुनाड़े और एक बेहतरीन ऑलराउंडर जेरवेस राइट ओवर द विकेट। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। जो एक टप्पा पकड़ के रखा है उसी टप्पे पे लगातार गेंदबाजी कर रहे हैं, स्टंप्स पे नहीं आ रहे हैं। जानते हैं कि ऑन साइड में आर के मोरवा के बल्लेबाज बहुत स्ट्रांग वहां है, तो इसलिए शरीर से दूर रख रहे हैं और वाइड लाइन है वहां गेंदे लगातार कर रहे हैं। और एक डॉट गेंद आते हुए अब 8 गेंदों में 18 रनों की जरूरत है। जेरविस इस वक्त जगह बनाई, थोड़ी सी विथ थी और विथ का फायदा उठाते हुए गेंद डीप पॉइंट बाउंड्री के बाहर चली गई 4 रनों के लिए। और नो बॉल का भी इशारा आता हुआ, मतलब सोने पे सुहागा मिलता हुआ इस वक्त आर के मोरवा टीम को। तो डीजे अब 8 गेंदों में 13 रन, कहीं ना कहीं अब मोमेंटम आर के मोरवा की तरफ आता हुआ। पहली 2-3 गेंदों में मोमेंट कहीं ना कहीं ठाकुर 11 उत्तन बॉयज के पास था, पर एक गलती जो नो बॉल का इशारा आता हुआ। फ्री हिट था, फ्री हिट का फायदा उठा नहीं पाए, फुल टॉस गेंद थी, स्लॉक स्वीप करना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं, शॉर्ट फाइन लेग पे खिलाड़ी मौजूद थे, वहां 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर होता हुआ 43 रन, 44 रन। रनों की जरूरत है, 12 गेंदे बची है, 7 सॉरी 8 बॉल बचे हैं, 7 ना, 7 बॉल, 7 गेंदों में 12 रनों की जरूरत। बहुत ही क्रूशल गेंद, देखना है जेरविस इस आखिरी गेंद किस तरह से हैंडल करते हैं। और स्ट्राइक पे एक घातक बल्लेबाज जस पाटिल। जेरविस पक्की हुई गेंद थी, कैच को लेना चाहते थे, बाहरी किनारा लगते हुए थोड़ी ऊंची चली गई थी। नहीं तो कैश्मीरो ऐसे कैचेस छोड़ते नहीं है, प्रयास तो बिल्कुल किया था, पर कहीं ना कहीं हाथों में वो समाई नहीं। और 1 रन से स्ट्राइक अपने पास रखते हुए जश पाटिल, और इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 45 रन, 3 विकेट के नुकसान पे 4 ओवर के बाद अब 6 बॉलों में 11 रनों की जरूरत है। और देखना है किस गेंदबाज के हाथ में गेंद थमाते हैं ठाकुर 11 बॉयज। कहीं ऑप्शन है उनके पास, सुनील डोंगरकर भी है, और उनके जो मेन प्रमुख गेंदबाज थे ऑप्शन की का इंजर्ड हो चुके हैं। अगर होते तो मेरे ख्याल से टाइम वक्त प्लीज, वक्त जाया ना करे प्लीज। 6 बॉल 11 रन, जो रिक्वायर्ड रन रेट है उससे हिसाब से आर के मोरवा बिल्कुल ठीक ठाक चल रही है। तो देखना है आखिरी ओवर में इतना आसान होता नहीं है,
इस 6 बॉल 11 रन सारी जिम्मेदारी इन दोनों बल्लेबाजों के ऊपर जश पाटिल और उनके साथ है उनके साथी खिलाड़ी अर्जुन आड़े दोनों ही खिलाड़ियों के ऊपर दबाव होगा और ऐसे दबाव में कोई दब जाता है और कोई इतिहास के पन्नों पे छप जाता है तो देखना है वो कौन सा खिलाड़ी होता है गेंदबाज होता है या बल्लेबाज जो दबाव में दब जाएंगे और इतिहास के पन्नों पे छप जाएंगे गेंदबाजी के लिए सुनील डोंगरकर एक होनहार खिलाड़ी एज कोई मैटर रखती नहीं है 43 एज है पर उनके पास बहुत तजुर्बा है 3 खिलाड़ी ऑन साइड पे है जहां डीप स्क्वेयर लेग डीप मिड विकेट एक लॉन्ग ऑन सुनील पहली गेंद लेके यश पाटिल को बल्ला चला करने की कोशिश ऑफ स्टंप की गेंद को घसीट के ऑन साइड में खेलना चाहते थे और उनकी जो रडार है वो रेंज में देना नहीं चाहते सुनील डोंगरकर पहली गेंद डॉट के रूप में आते हुए एक्शन रिप्ले में भी देखेंगे कि ऑफ स्टंप की गेंद को घसीट के ऑन साइड पे मारना चाहते थे फिर एक बार सुनील तैयार स्ट्राइक पे जश पाटिल इस वक्त बहुत बाहर की गेंद छेड़खानी करने की कोशिश और देखिए ओवर थ्रो होता हुआ जहां विकेट मिल सकता था जहां विकेट मिल सकता था वहां 2 रन चले गए अपील की जा रही है नो बॉल कहीं ना कहीं क्रीज के बाहर पिचिंग हुई है ऐसा कहना है जश पाटिल का देखना है थर्ड एम्पायर की तरफ डीआरएस की मांग की है देखिए फैसला तो आ जाएगा प्लीज अपनी फील्ड सेट करें ऑन फील्ड एम्पायर कॉल इसलिए जहां शॉर्ट गेंद हो सकती थी पर एक गलती हुई जहां विकेट मिल सकता था रन आउट के रूप में पर वो डायरेक्ट हिट कहीं ना कहीं स्टंप्स पे लगी नहीं और उसका खामियाजा ठाकुर 11 उत्तन बॉयज को भुगतना पड़ रहा है जहां गेंद हो सकती थी वहां 2 रन चले गए ओवर थ्रो में 4 गेंदों में 9 रनों की जरूरत है ऑसम की गेंद थी विथ मिली थी उसका फायदा उठाना चाहते थे पंच किया था अपन बैट का अंदरूनी किनारा लगते हुए वन बाउंस विकेट कीपर के आस पहुंची फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार सुनील 5 खिलाड़ी सर्कल के बाहर है यहाँ से डीप एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन उस वक्त बहुत ही करारा स्ट्रोक स्टैंड ऑन देन लॉन्ग ऑन के बाहर 6 रन थैंक यू डीजे बहुत जबरदस्त शॉट था और क्या बल्लेबाजी कर रहे हैं जश पाटिल डूबते आंखों से मंजर देखे नहीं जाते और जंग अगर लाजिम हो तो लश्कर देखे नहीं जाते चाहे कितना भी स्कोर हो मैं अपनी बल्लेबाजी जरूर दिल खोल के करूंगा और ऑफ स्टंप की गेंद को घसीट के ये लॉन्ग ऑन के ऊपर से क्लियर किया 6 रन अब 3 गेंदों में 3 रन लगभग इसी तरह का मैच एक देखने मिला था सेमीफाइनल का मैच था बिग बैश लीग में जहां बॉस विक्टोरियन थी और उनके अगेंस्ट मेरे ख्याल से एवलॉन वॉरियर्स थी 3 बॉल 3 रन लग रहे थे वो मैच एवलॉन वॉरियर्स जीती थी 1 रनों के साथ पर ये देखना है इस मैच का रिजल्ट क्या आता है 3 बॉल 3 रन सुनील पटकी हुई गेंद थी उसे हुक किया है गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पे 1 रन कंप्लीट किया है देखना है दूसरे के लिए जा रहे हैं या नहीं थ्रो तो आया है वरना अपनी विकेट यहाँ सेक्रीफाइस करते हुए अर्जुन आड़े रन आउट के रूप में अपना विकेट गवाते हुए 1 रन कंप्लीट कर लिया है पर स्ट्राइक जश पाटिल के पास आ चुकी है यस डीजे
और रोमांचक स्थिति में आता हुआ बिल्कुल इसी तरह का मैच था वो सेमीफाइनल का मैच जहां 2 बॉल 2 रन लग रहे थे और उसके बाद 1 बॉल 2 रन लग रहा था तब अनिकेश भिंडुक ने वो सिक्सर लगाया था। रॉयल वॉरियर्स के साथ वो एवलॉन स्मिथ वॉरियर्स का मैच था मीरा भाईंदर बिग बैश में। आज कुछ हालात अलग दिख रहे हैं। 2 बॉल 2 रन स्ट्राइक पे जश पाटिल जिनके बल्ले से 11 गेंदों में 24 रन देखने मिले। सुनील फिर एक बार हल्के हाथों से लॉफ्ट किया है, क्या ये मौका बन सकता है? कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। जब उस गेंद को फील्ड करते आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे और इसी तरह से इस मैच को आर.के. मोरवा ने अपने नाम करके दिखाया है। थँक चला अजून एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. आमचे कॅमेरा हरीश पण आपला कॅमेरा अँगल मुख्य मंचावर घ्यायचा आहे. 2 महत्त्वपूर्ण व्यक्ती ज्यांनी क्रिकेटसाठी आपलं समर्पण दिलेलं आहे. एका बाजूला उदय पारसेकर ज्यांनी मागच्या 2 वर्षांमध्ये आयोजकांना इतकं सहकार्य केलं की आयोजक नवनवीन संकल्पना आणू शकतो. त्याच्यामुळे उदयजी पारसेकरला आपला आभार आहे.